महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक पैलवान पाहिलेत। अजित दादा हे त्यापैकीच एक। दादापूर्वी काकांच्या तालमीत तयार झाले। ज्या काकांना तेल लावलेला पैलवान असं म्हटलं जातं, त्याच काकांना दादांनी एखाद्या घट्ट पकडीतून निसटायचं कसं याचा नवा डाव दाखवला। पण तरीही ज्यांच्याकडून एक एक करून सगळेच निसटले ते ठाकरेंचे शिवसैनिक म्हणतायत, दादा आमच्या तालमीत या, बघूया या राजकीय आखाड्यावरचा हा खास रिपोर्ट। हे आहेत अजित दादा आणि हे आहेत दादांचे काका शरद पवार। काकांच्या तालमीत दादा घडले, राजकारणातले पैलवान झाले। काकांची ओळख तेल लावलेला पैलवान अशी, पण अजित दादांनी त्यांना तेल बिल न लावताच कसं निसटून जाता येतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं। आता हेच कुस्तीवीर अजित दादा चक्क खऱ्या खुऱ्या आखाड्यात पोहोचले। कोल्हापुरातल्या गंगावेस तालमीत दादा आले। दादांनी हा पाहणी दौरा सुद्धा त्यांच्या आवडत्या वेळेत केला, अगदी सकाळी सकाळी। दादा पैलवानांशी बोलले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। तोच तालमीची इमारत बघून त्यांना राहावलं नाही आणि थेट फोन काढून अधिकाऱ्यांना आपली दादागिरी दाखवून दिली। श्री शाहू विजयी गंगावेस तालीम ट्रस्ट आपल्याला इथं आता त्यांचा मातीचा आखाडा आहे, तो मॅटचा, त्यांना टॉयलेटरी, त्यांना टॉयलेट वगैरे असं ते चांगलं करायचं। आता दादा तिकडे आखाड्यात गेले काय, तिकडे पवारकम ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या पैलवान संजय राऊत यांनी त्यांना ललकारलं। अजित पवार तालमीला भेट देतात सध्या। आता पुन्हा एकदा राजकारणातल्या या मल्लांना आखाड्याची आठवण झाली आणि तीही निवडणुकीच्या तोंडावर। मागच्या निवडणुकीतही कुस्तीचा असाच आखाडा रंगला होता। तेव्हा तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनीच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता। आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, गोद्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावली आहे, शड्डू ठोकले आहेत, पण समोर पैलवानच दिसत नाही। त्यामुळे विजय पक्का आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता निवडणुकीमध्ये काही राहिलं नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पैलवान तेल लावून तयार आहे। कुस्तीला कोणी समोरच नाही। अशी कुस्ती पैलवानाची होती, अशाची होत नाही। कुस्तीला कोणी दिसत नाही, कुणाची कुस्ती करायची। आणि सांगतात की आम्हाला कोणी महाराष्ट्रात दिसत नाही कुस्तीला। आपण बघितलं पवार साहेब कशा प्रकारे बोलले, कशा प्रकारचे हातवारे त्यांनी केले आणि उत्तर आम्हालाही देता येतात, पण असे हातवारे आम्हाला करता येत नाही। आम्ही नटरंग सारखं काम कधी केलं नाही, त्यामुळे असे हातवारे आम्ही करू शकत नाही आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही। पण पवार साहेब तुम्ही म्हणता ना कोण पैलवान आहे, अरे 24 तारखेला या महाराष्ट्राची जनता दाखवेल कोण खरा पैलवान आहे, कोणाला विजय मिळाला। ही कुस्ती तेव्हा फडणवीसांना भारी पडली होती। मैदान मारून सुद्धा फडणवीस मैदानाबाहेर फेकले गेले। पुढे मैदान त्यांच्याकडे आल्यानंतर सुद्धा त्यांना एंट्री मिळाली नाही। ठाकरे आणि दिघेंच्या तालमीतल्या एका पैलवानानं थेट मातोश्रीच्या तावडीतनं सुटत आपणच खरे तेल लावलेले पैलवान आहोत हे दाखवून दिलं। हे कमी की काय म्हणून तेल लावलेला पैलवान असं ज्यांच्याबद्दल सगळेच म्हणतात, त्या शरद पवारांनाच अजितदादांनी तेल लावलेला पैलवान कसा असतो याचा डेमो दाखवून दिला। आणि आता हेच अजितदादा खऱ्या खुऱ्या कुस्तीच्या आखाड्यात पोहोचल्यानं राजकारणातली ही कुस्ती पुन्हा चर्चेत आली आहे। प्रश्न एवढाच आहे की सध्याच्या व्हर्च्युअल गेम्सच्या जगात खऱ्या खुऱ्या आखाड्यातील पैलवान हे बाजी मारणार
की त्यांना खेळवणारे सूत्रधार. कोल्हापूरहून शेखर पाटीलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.